जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, 23 तारखेला बाळासाहेब आंबेडकर यांनी RSSच्या नागपूर येथील मुख्यालयावर मोर्चा काढला होता. एक भीमसैनिक म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो. या अशा मोर्चातून साध्य काय झालं? प्राप्त काय झालं? आणि आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मोर्चे काढणार आहात, याने होणार काय आहे बाळासाहेब? याने काहीही होणार नाही बाळासाहेब, काहीही होणार नाही. कारण RSS असं वटवृक्ष झालेला आहे, त्याला आव्हान देणं आता खूप अवघड आहे. बाळासाहेब, RSSला जर आव्हान द्यायचं असेल तर त्या सर्वात अगोदर आपण कुठे चुकत आहोत, कुठे कमी पडत आहोत आणि त्याच्यावरती समजून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं ही पहिली जबाबदारी आपली आहे बाळासाहेब. आपण जर आपल्या चुका समजून घेणारच नसाल तर RSS या संघटनेला आपण आव्हान देऊच शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आव्हानच द्यायचं असेल तर फक्त विरोध करून चालत नाही बाळासाहेब. आपण जो मोर्चा काढला त्याच्यामध्ये समाजातील किती लोक होती? लाखोंचा समुदाय असलेला बाळासाहेब, आपल्या या मोर्चात 2-4 हजार, आणि मला नाही वाटत आहे की तेवढेही असतील, लाखोंच्या जनसमुदायातून 2-4 हजार जर लोक आपल्या मोर्चात सहभागी होत असतील तर हे आपलं अपयश आहे बाळासाहेब. आणि या मोर्चाची तयारी आपण महिनाभरापासून करत आहात, तरीही समाजातील लोकांचा बहुसंख्य लोक या मोर्चाकडे दुर्लक्ष करतात. याचा अर्थ समजून घ्या बाळासाहेब, समजून घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.